मित्रांनो, आज मी बघा कासारी धरण गेळवडे डॅम म्हणजे गजापूर आणि गेळवडे यांच्या सीमेवरती वसलेलं हे आणि बॅकवॉटर गजापूरला असलेलं हे डॅम आहे। तर या डॅमवरती मी इथं आलो आहे कारण काही एकांतात थोडंसं आजची सुट्टी घालवावी म्हणून मी इकडे आलो आहे। अगदी शांत निसर्गरम्य असं वातावरण आहे। आणखीन जर समोर तुम्ही पाहिलात तर घनदाट जंगलानं झाडांनी व्यापलेला हा परिसर आणि इतकं स्वच्छ आणि सुंदर असं पाणी झाडाच्या सावलीमध्ये विसावा घेत मस्त निवांतमध्ये एकदम मी एकटा इथे येऊन बसलोय कारण थोडंसं जीवनामधला जो थकवा आहे तो थकवा जावा तसंच अगदी मन मोकळा श्वास घेता यावा यासाठी मी या ठिकाणी इथं आलोय। छान वाटतंय अगदी त्या पाण्याच्या लाटेकडे बघितलं की खरोखरच जीवन देखील असंच असंख्य लाटांनी भरलेलं आहे असं वाटतं। थोडंसं हलकं वाटतं, मन हलकं होतं म्हणून मी आज इथे या ठिकाणी आलो आहे। आणि पाहिलात तुम्ही तर उन्हाचा तडाखा देखील तितकाच आहे। पाण्याच्या लाटा हिलकावा घेत आहेत, वाऱ्याचा झोत देखील या दिशेनं वाहताना दिसतोय। झाडांची पालवी देखील, झाडांची पानं आहेत ही देखील हलताना दिसत आहेत वेगानं, म्हणजेच वाऱ्याचा फ्लो देखील या दिशेला दिसतोय, त्या दिशेला त्या लाटा देखील हेलकावा घेत आहेत आणि खूप सुंदर असं नयनरम्य दृश्य असं पाहायला मिळते। मला छान वाटलं इथे येऊन, म्हटलं चला आपल्या सर्व मित्रांना देखील हा व्हिडिओ आपण शेअर करू शकतो, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी पाठवू शकतो म्हणून हा व्हिडिओ मी इथं करतोय। तुम्ही कधी जर आलात तर कासारे डॅम तालुका शाहूवाडी तुम्ही खरोखरच भेट द्या। मलकापुरातून अवघ्या एक 22 किलोमीटरवरती हा डॅम आहे। इथं तुम्ही आलात तरी चालेल। बॅकवॉटरला जरी विशाळगडला जाताना बघितलात तरी ते बॅकवॉटर आहे, पण बॅकवॉटरपेक्षा इकडे तुम्ही आलात तर अतिशय छान वाटते। इथे पुढच्या दिशेला मत्स्यपालन देखील केलेलं आहे, एक 2-3 ठिकाणी मत्स्यपालन आहे, छान वाटतंय। अगदी चांगला परिसर पाहायला अनुभवायला तुम्ही खरोखरच या कासारे डॅमला व्हिजिट द्या, छान आनंद वाटेल तुमच्या मनाला। इतकंच सांगतो आणि तुर्तास धन्यवाद।